तर नमस्कार नवीन ब्लॉगमध्ये आपण आज परत निघालोय मुंबईला. पण यावेळेस मुंबईला जायचं कारण वेगळं आहे, थोडं फिरायला नाही चाललो आपण. आपण बघा तिघ जण जे थांबलेत ना, तिघांच्या आज भरते उद्या. मग उद्यासाठी आपण आज निघालो मुंबईला. ती जाणार आहे भरतीसाठी आणि आपण जाणार आहे फिरायला. तरी बघा आपण ना आपण यांची आता मुलाखत गिर्या ए ओय ए हसू नको. तुला कसं वाटतंय भरतील नाही का? त्याला आधी विचारून प्रोजेक्ट हल्ली तुला कसं वाटतंय भरतील नाही का? काय वाटतंय भरती होतील ना? कधी गार्डन बहुत मजा आ रही है. तिथं 45च्या ग्राउंड वाले ना 34 पडायला. हा का? तुला काय वाटतं, तुला किती पडावेत? नाही मला 47 पडले. 47 पडले. पण सोने तुम हो हे शातीर मांजर आहे. तुम्ही सांगा रात्री 3 वाजता आधी पडली त्याला बाजूला करतील लगेच. रात्री 3 वाजता पळून किती पडणार आहेत तुम्हाला? आपले भाई 50 फिक्स 50 फिक्स. हा तुम्ही 50 पैकी 55 नाही म्हणला आणि आउट ऑफ म्हणजे 51च्या पुढेच का? बुट बघ जी बुट धरतीला चालत नाही ती बुट घेऊन आलाय तो. नाही अनवाणी पळणार आहे. त्याचा गोळा आउट ऑफ नाही पण तो आउट ऑफ आहे. तो आउट ऑफ आहे. दाखव त्याला. तो आउट ऑफ आहे. हो तो आउट ऑफ आहे. सगळे आउट ऑफ मध्ये गोळा तो टाकतच नाही स्वतः गोळा करीत. आता आपण डायरेक्ट इथनं पहिल्यांदा जाणार आहे पुणे स्टँडला. नाही पुणे स्टेशनला. तिथनं CST किंवा काय म्हणतात दादर दोन्हीतल्या एक जागी. मग तिथनं CST ला जाऊ किंवा दादरला बघू कुठली ट्रेन भेटली तसं जाऊ. आणि तिथनं मुरोळला जायचंय. मुरोळला जाऊन बघू नक्की कुठं. आज लय मजा येणार. 2 दिवस आपण तिथं असणार आहे. उद्या पण तिथं जाईल दिवसभर. तर आज तर पहिल्यांदा आलोय. अरे ही माहिती रे, एवढा पण नाही रे मी गरीब. हे बघ पहिल्यांदा ह्योच एकटा सुरुवात. हा ही ही गरिबी एकदम चरणाला चालू आहे. तू सांगतो दररोज उघडायची गरज नसते. तुला कोणी उघडायला तुला ती दुधाची सवय लागली कायम ती उघडायची. काय म्हणतात आता? तर आता पुणे स्वारगेटच्या मेट्रोवर आला. बघ ना काय भाई नजारा आहे. विशाल तुला कसं वाटतं पहिल्यांदा? गार वाटायला इथं हवा खायला आलाय का तू? वैरे नुसतं. आता डायरेक्ट इथनं आम्ही पुणे स्टेशनला जातो. पुणे स्टेशनवरनं ए विसले. हो आम्ही आत्ता तिथनं आलोय. तिथं आमची एकदा चेकिंग झाली आणि परत तिथनं स्कॅनर दाखवून आम्हाला इथं काय ते स्कॅनर दाखवून यावं लागतंय. म्हणजे पहिल्यांदा असल्या ह्याच्यात आलोय. आता परत इकडं अजून खाली चाललोय आम्ही. एवढं खतरनाक आहे. पहिल्यांदा आलोय मेट्रोमध्ये. मला असं वाटतंय परत नाहीच आलं पाहिजे. कार्डिओ कसला करतोय बघा ना भाऊ. काय मांडीवर तर आता आम्ही मेट्रोच्या बाहेर आलो. हे भाऊ कसं होतं मेट्रो? एवढं काही खास नाही. सगळ्यांची तिकीट अडकले. आम्ही दोघंच बाहेर आलो आणि ज्यानं तिकीट आमचं काढलेलं तो तर भाऊ सगळ्यात महागा अडकला. त्याचं तिकीट 2 वेळा स्कॅन केलं, 2 वेळा पण झालं नाही. एक नंबर भंगार भाई. एवढं भंगार मेट्रो आहे का नाही? मेट्रो चांगला आहे. तिकीट सिस्टीम भंगार आहे. एक तर ऑनलाईन तिकीट त्यात ती सगळं भंगारगिरी. त्यांना काय माहिती नाही. हा आणि मेन म्हणजे आम्ही सगळी गरीब आहे तिथं. एक पण माहितीच नाही. हात कसा करतो हे मध्ये थांबलाय. हे एक तर अडकून ठेवलंय. आम्ही 9ला काय 10 वाजता गेलो. 10 साडे 10ला गेलो मेट्रो स्टेशनला. तिथनं आम्हाला स्वारगेटवरनं फक्त शिवाजीनगरला काय पुणे स्टेशनला यायचं होतं. तेवढ्यासाठी भाऊन आता 11:30 वाजत आलेत. अजून आम्ही पुणे स्टेशनला आत्ता पोहोचलो. काय भंडगिरी आहे मला तेच कळण झालंय. आणि अजून बी बघा पुढं चालतोय निवांत. आता पहिल्यांदा मेन म्हणजे ट्रेन बघणार आहे. ट्रेनमध्ये बसणार आहे. मुंबईला जाणार आहे आणि परत ह्यांच्यासोबत संबंधच ठेवून टाकणार. घटस्फोट करणार आहे आरामपूरसाठी कधी. बघू तिकडं बघून आलो. तू कशा मग आली बस?
खाली काय ना बस. अरे पाय दुखायलेत उभं राहून. कधी येते ट्रेन, कधी येते आपली? आता 25 मिनिटं लेट झाली, मग कधी ते काय माहिती, तोपर्यंत फोनवर बोलून घेतो. नाव काय ट्रेन? ट्रेनचं काय चेन्नई एक्सप्रेस आहे, लोकमान्य बालगंगाधर. तर आता आम्ही कुठे पोहोचलोय रे आपण? ठाण्यात पोहोचलोय. ठाण्याला पोहोचला आता आता. आता कुठे जायचं सोने आपल्याला? मोठा स्ट्रगल आहे आता. आता कुठे जायचं सोने आपल्याला? इथून दादरवरनं परत अंधेरीवरनं रिक्षा पकडून मारोळ. हा, तर आता नक्की काय करायचं ती बघावं लागणार आहे. तिकीट काउंटर कुठे आहे सोन्या पण? माहिती नाही तिकीट काउंटर कुठे आहे. आणि मग इकडे काय निघालो आपण? अरे पलीकडे असतो सोन्या. ओके तिकडे त्या बाजूला त्या खाली उतर. कोपऱ्याला असेल. हा, चला. हा. तर मग आता आता शेवट जाऊन आम्ही कुठे पोहोचलो आपण? आता अंधेरीमध्ये. अंधेरीमधनं 2-3 रिक्षामध्ये भीक मागून आता आम्हाला 150 रुपयामध्ये शेवटचं एक काका सोडायला तयार झालेत. आणि बघा अरे आहेत रॅश चालू झाला. तर बघा, आम्ही चौघं पण आहे, बसन झालो रिक्षा पण काय नाही. 150 रुपये एकदम. 200वरनं आम्ही 150वर आलोय आणि आता बसलोय. आता डायरेक्ट ट्रेनिंग ग्राउंडवर जातो. रूम काय करायचंय का बाहेर झोपायचं ती बघतो आणि मग आपण पुढे ठरवू काय होतंय. तर आता आम्ही ग्राउंडवर पोहोचलोय आता आणि इथे आधीपासूनच लागलेत सगळ्यांचे. हा ना, एक मार्क पडायला लागला. आम्ही आउट ऑफ पॉलिस सगळे हे आहे. बघा, हे बघा इथं हे सगळी पोरं भेलेत आणि आम्ही बघा हे बघा सगळी पोरं इथं सगळी ग्राउंड घेऊन यायला लागलेत आणि सगळ्यांना विचारले, सगळेजण एकच सांगतात. कोण म्हणते सेन्सरचा गोंधळ आहे, कोण म्हणते 1600 खराब निघतंय, कोण म्हणते काय. आणि सगळे आमच्या आउट ऑफ वाले 50च्या वर पाडले आयुष्य गावात. आता बघू, आता ग्राउंडवर तर आलोय. त्यांचं आता कुठं राहायचं खायचं काय ठरतंय बघू आधी आणि मग पुढं बघू. तर आता आम्ही आलोय गिराजी ओळखीनं आम्हाला रूम भेटली आज इकडे. गिराजी ओळखीनं आम्हाला रूम भेटल्या. आजची रात्री इथं घालवणार आहे आणि परत उद्या सकाळी ही सगळी भरती द्यायला जाणार आहेत आणि मी इथे एकटा बसणार आहे 12-1 वाजेपर्यंत जोपर्यंत ते सुटली की मग आम्ही जाणार. कुठे जायचं रे पहिल्यांदा आपण? जुहू बीच, मरीन ड्राईव्ह, ताज हॉटेल, त्यानंतर ह्याला सिद्धिविनायकला जाता जाऊ आणि ह्याला जाऊ कशाला म्हणतात टर्मिनलला आपल्या CSMT ला जाऊया. आणि काय म्हणते अजून कुणाला काय माहितीये का जागा? गेटवे ऑफ इंडिया राहिलं मेन म्हणजे, तिथं पण जायचं. पोरच नाही पण बीप काढायला लागले. मग आता जेवतो आणि जेवून आता बांधायचं तर थोड्या वेळ बाहेर जाणार आहे. बघणार आहे बाहेरचं वातावरण कसं आहे नेमकं इथलं. तर मी असंच ब्लॉग मध्ये बनवतो. तर गाईज आता आहे ना, तर आत्ता आहेत ना रात्रीचे मला वाटते किती वाजलेत हे बघा 12:36 व्हायला लागलेत. आणि आता आम्ही इथं भरतीला आलो. 2 वाजता पळायला जायचं या शामण्यांना. आणि आता आहे पिझ्झावाल्याला बोलवलं डॉमिनोज मध्ये. पिझ्झा येतोय कुठं माहितीये का? 15 किलोमीटर लांब. आम्ही अंधेरीत आहे आता सध्याला आणि पिझ्झा ते कुर्ल्यातनं 15 किलोमीटर लांब. आणि आता 1.5-2 तासानंतर ह्याला परत ग्राउंडला पण जायचं. आणि पिझ्झा बोलवलाय कुठं? हे बघा बघा या पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे घासली. मार खायचं कसा नीटनीटका ती प्लॅनिंग ठरवलंय सगळं. मग आता पिझ्झावाल्याची वाट बघायला लागलोय. पिझ्झावाला आलाय वाटतं. तो पण कसा काय आला काय माहिती एवढ्या अर्ध्या-पाऊण तासात 15 किलोमीटर वाट. त्यांना कसं परवडायला लागलं. आता आल्यावर मी ब्लॉग चालू करतो बघा. तर गाईज आता तुम्हाला हे बघा रात्री 1:45 वाजता चालल्या आणि 1 तासाने सगळ्या तिघांना पण ग्राउंडला जायचं. आणि ही 1 तास आधीची तयारी चालली आहे.
माणसं 1 तास आधी प्री वर्कआउट पितात, क्रिएटिन घेतात आणि हे ह्यांचं पिझ्झा खुराक चाललाय खायचं. खुराक. काय सांगायचं मुंबईत आहे आम्ही मुंबईत आता आणि उद्या आता आम्ही लय फिरणार आहे. मग आज पोटा पूर्ण करून घेऊ. आज आम्ही भरतीला निघालोय आणि भाऊनं केस कापले, टक्कल केले, सगळं केले. आज सेन्सरला काय जरी झालं तर नाव ठेवायची, सुट्टी द्यायची ना आज सेन्सरला नाव ठेवायला लागेल. सेन्सर नाव ठेवलं. आता 3:30 कधी वाजले? 3:30 वाजले का? 3:22 झालेत. आता ग्राउंडला आम्ही निघतोय. काय राहिले का बघ. आता कळल. हा, लाईट बंद कर ना. लाईट चालूच असते. एकच चालू आहे ना, दरवाजा लावतो. एकच लाईट चालू आहे ना. मध्ये बघ ते एकदा नजर फिरव का आहे का. तर आता इथनं डायरेक्ट ग्राउंडला जाणार आहे. ग्राउंडला आता ह्यांची भरती आहे. मग मी पण तिथं जाऊन बसणार आहे. तिथं कुठे तर जागा बघणार आणि तिथं जाऊन झोपणार आहे निवांत एकदम. तर आपण डायरेक्ट आता ग्राउंडवर नंतर भेटू. तर आता सगळीजण आलेत आत्ता जस्ट ह्याच्यावरनं काय म्हणते त्याला भरती देऊन आलेत. आंघोळ बिंघोळ केली. आता आम्ही जाणार आहे खायला पहिल्यांदा. तर बघ कसं आहे बॉडी भाई रुतबा नाही कमी झाला पण भाऊ बघा एकदमला एकदम हेच झालाय. आता आम्ही इथनं खायला जाणार खाऊन मग आम्ही फिरायला जाणार आहे. आता फिरायला बघू कसं कसं काय काय होतंय. 4 जागा ठेवल्या. 4 जागांमध्ये कुठं कुठं जातो बघ. आता आम्ही कॅडबरी खाल्लो. संत्रीवाली भारी लाग. ओ बॉडी बिल्डर आला काय दिसतोय. तर मित्रांनो आता एक विषय झाला. आम्ही अचानक आता घरी निघालो अर्जंट. आमचं कॅन्सल झालंय फिरायचं सगळं आणि आम्ही आता अचानकच जोगेश्वरीला गेलो. जोगेश्वरीवरून आता दादरला आलोय. आता दादरच्या मार्केटमध्ये आलोय का तर ते पण आमची ट्रेन आहे किती वाजता 4:30 वाजता. 4:30 वाजता ट्रेन असल्यामुळे आता आम्ही बाजारमध्ये आलो. बघा तो इकडं कवर बिवर सगळं खतरनाक आहे. मग आता भाऊला काहीतरी घ्यायचं आमच्या प्रसादला. मग प्रसादला बघा प्रसाद ए कुठे आहे संकेत जण माझं काही घेण देण नाही या वस्तूसोबत. आम्ही उगाच आपल्या टाइमपासला आलो त्यांच्या मागं. आता आम्हाला मेन म्हणजे घरी जायचं. आमची ट्रेन आहे 4:25ला आणि आता 3 वाजल्यात. मग ते आता काय करायचं. मुंबई पण फिरायची नाही ती कॅन्सल झालंय. मग आता आम्ही मार्केट फिरायला आलो. आता मार्केट फिरणार 4:30 वाजेपर्यंत आणि मग जाणार. असा पण ब्लॉग एंड होत आलाय. आता फक्त मार्केट फिरणार आहे. बघू मार्केट कसं आहे नक्की सगळं. तर आता आम्ही आता आम्ही मार्केट फिरून आलोय पण काय घेतलंच नाही. घ्यायला गेलंय तिथं ड्रेस काय घेतलं नाही काय नाही तसं झालंय. वडापाव खाल्ला आता येताना. आता तिकीट काढून जम्पर घालतो. तर आता ट्रेन यायची वाट बघतो. या प्लॅटफॉर्मवर आता आमची ट्रेन येणार. तर आपण शेवट जाऊन आता घरी पोचलोय शिवाजीनगरला आणि आता इथनं घरी जाणार आहे. ब्लॉग एंड झालाय. हे बाय म्हणलं बाय. हां ते बाय म्हण. केस वाढणार आहेत पुढच्या ब्लॉग पर्यंत. केस वाढवायचे आता गिरायचे. आता ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू आपण.